यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा होतीये ती बारामती लोकसभा मतदारसंघाची। मात्र बारामतीमध्ये आता विधानसभेचीही चर्चा सुरू झाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीचे आमदार आहेत। त्यांच्या विरोधात कोण उभं राहणार या प्रश्नाचं उत्तर युगेंद्र पवार असू शकतं असं शरद पवारांच्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणू लागलेत। एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक यांनी बारामतीमधल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय, आपण पाहूया। खऱ्या अर्थानं या परिसरात एक नवीन नेतृत्व देखील उभं राहते। एक युगेंद्रदादांच्या नावानं खरं तर सर्व युवक त्यांच्यावर अतिशय जीव ओळून टाकतात आणि मग त्या अनुषंगानं आम्हाला बी ज्या मग बारामतीमध्ये पुढचे आमदार तुम्हाला कोण हवे? युगेंद्रदादा पुढचे भावी आमदार करून कोणाला डोक्यावर घेत नाही। युगेंद्रदादांना डोक्यावर घेतलंय। आता युगेंद्रदादा आम्ही ज्या दादांना आमदार करू शकतो, मुख्यमंत्री करू शकतो, मंत्री करू शकतो। आता ह्या जनतेने ठरवलंय आम्ही आता आम्हाला नवीन आमदार पाहिजे, आम्ही युगेंद्रदादांना आमदार करू शकतो। आता आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनंतर एक सुसंस्कृत चेहरा, संयमी नेतृत्व हे आम्हाला आत्ता सापडले आणि आदरणीय युगेंद्रदादांकडे पाहिल्यानंतर शरद पवार साहेबांची प्रतिकृती, त्यांच्यासारखंच नेतृत्व, लोक हँडल करण्याची, लोकांवर प्रेम करण्याची ती जी पूर्ण साहेबांसारखंच त्यांचं मूर्ती, म्हणून आम्ही आता युगेंद्रदादांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।